कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे अखेर सरकारला झुकावं लागलं आहे। जिल्ह्यात लागू करण्यात आलेली पाणी उपसा बंदी अखेर रद्द करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिल्लक पाणीसाठा असलेल्या धरणांमधून शेतीसाठी पाणी उपसा करण्यास परवानगी देण्याचे आदेश जारी केले आहेत। पाणी उपसा बंदीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं होतं। प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले गेले, मात्र काही तासातच मागणी फेटाळण्यात आल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले। आज जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि जलसंपदा विभागाला घेराव घालत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनाला आमदार चंद्रदीप नरके आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनीही पाठिंबा दिल्याने आंदोलनाला अधिक धार मिळाली। आंदोलनाची दखल घेत मंत्रालयात तातडीच्या हालचाली सुरू झाल्या आणि अखेर सरकारनं माघार घेत पाणी उपसावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला। या निर्णयानंतर कोल्हापूरच्या बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण असून शेतकरी संघटनांनी याला त्याच्या एकजुटीचा मोठा विजय म्हटला आहे। गेल्या 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी अचानक उपसाबंदी लावली आणि ती थोड्या लोकांच्या विनंतीसाठी शिथिल केली आणि पुन्हा परत रात्री ते आदेश बदलून पुन्हा उपसाबंदी लागू केली। त्याबद्दल आम्ही या पाटबंधारे खात्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून ठिय्या आंदोलन करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी विनंती करून या ठिकाणी थांबलेलो होतो। त्या संदर्भात इथल्या धरणातल्या साठ्यानुसार या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जिथं जिथं पाणी देता येईल तिथं तिथं पाणी द्यावं अशा पद्धतीचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि या जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या खात्याला दिलेला आहे। या आंदोलनामध्ये गेले 4 दिवस सर्वसामान्य शेतकरी या पाटबंधारे खात्याच्या दारामध्ये बसलेला होता ठिय्या आंदोलन करून आणि या आंदोलनाला आमदार चंद्रदीप नरके हे सुद्धा आले होते, माजी आमदार उल्हासदादा होते आणि त्यानंतर आज संजय बाबा घाडगे होते। हे सगळीच मंडळी होती आणि त्यामधून निर्णय असा झाला की पुढील 3 दिवस उपसाबंदी रद्द केलेली आहे आणि त्या 3 दिवसाच्या नंतर ज्या ज्या धरणामध्ये केटीवेअरमध्ये पाणी शिल्लक आहे त्या शिल्लक प्यायला 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्यायला शिल्लक ठेवून उरलेले पाणी त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देता येत असेल तर प्रशासकीय पातळीवर त्याचा निर्णय घ्यावा आणि ते पाणी शेतकऱ्यांना द्यावं असा या ठिकाणी निर्णय झाला। मी मारुती शंकर पाटील, पुनाळ तिरपण धरण संस्था चेअरमन। आज आपल्या शासनानं अचानक पाणीबंदी टाकली होती। अचानक टाकल्यामुळे शेतकरी हैराण झाले आणि काहीच करता येईना। आम्ही सर्व शेतकऱ्यांनी इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं आम्ही इथं सर्वांनी एक ठिय्या आंदोलन केलं। सर्व कमीत कमी हजारो शेतकरी आज या आंदोलनात सहभागी झाले आणि 4 दिवस आपण हे संघर्ष करत होतो। संघर्ष करत असताना आज शासनानं आज ते आपल्याला त्याला यश मिळालं आहे आणि यश मिळालं असताना आपल्याला त्या ह्याचं पाणी बंदी उठवली आहे आणि आता उद्यापासून आपल्याला पाणी चालू करण्यास परवानगी दिलेली आहे। 3 दिवस आम्हाला शिथिल करून पाणी शेतकऱ्यांचं समाधान झालं आहे आणि याच्यामध्ये आम्ही शासनाचं माननीय चंद्रदीप नरके साहेब, उल्हास पाटील साहेब यांनी बरंचसं यात सहकार्य केले, यांनी कष्ट घेतलं आणि त्यांना त्यांच्या लढ्याला यश आलं आणि आता आम्ही बऱ्यापैकी सगळे शेतकरी समाधानी आहे। पावसानं त्रास झाल्यामुळं शेतकरी हैराण झालेले होते, पण पाटबंधाऱ्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलं। ते पाटबंधाऱ्याचं म्हणून आम्ही अभिनंदन करतो।